जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे दुसरे पत्र, पहिला अध्याय. नमस्कार. आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा मौल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून देव व आपला प्रभू येशू ह्याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योग्य मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची व सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची व सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढले असेल तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही. असे ते तुम्हास करतील. ज्याच्या अंगी ते नाही तो आंधळा आहे, अंधुर दृष्टीचा आहे. त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयस्वाने तुमचा प्रवेश होईल. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियानो, हे वचन, सुंदरस वचन देवाने आजच्या ह्या नवीन दिवसामध्ये आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. त्याबद्दल आपण जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आणि ह्या वचनाप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करू, आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पवित्र प्रभू येशू, आज पुन्हा एकदा ह्या नवीन वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल पित्या. होय प्रभू, या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, हे वचन आमच्या अंतःकरणात कोरून ठेवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमचं जीवन शुद्ध, पवित्र, सर्व सैतानिक गोष्टीपासून दूर ठेवावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य करतोस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. माझ्या जिवंत देव प्रभू येशू, आज मी तुझ्याजवळ मागत आहे की प्रिय प्रभू, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रभू, तुझी कृपा दृष्टी, तुझं प्रेम आमच्या प्रत्येकावरती आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हो पित्या परमेश्वरा, आज ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. पित्या परमेश्वरा, हे देवा, ही सकाळची वेळ प्रभू, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर, तुझं गौरव होऊ द्या. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारावी. आमच्या जीवनातील सर्व असंख्य प्रॉब्लेम, सर्व आजार, सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, तू आमच्या प्रत्येकात संगती तू बोल. तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. तुझा अभिषेकाने तू आम्हाला तू भर. तुझ्या पवित्रतेने तू भर. तुझ्या संजीवनाने तू आम्हाला भर. सर्व सैतानिक गोष्टी आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक. प्रभू,
आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये जी अशांती आहे ती सर्व अशांती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू येशू सेवा करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. होय प्रभू, तुझी इच्छा असेल तर प्रिय प्रभू येशू तू आम्हाला या जगातून तू घेऊन चाल आणि प्रभू या जगापासून तू मुक्त कर आणि तुझा गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवाप्पा, तू पवित्र आहे आणि आम्ही देखील पवित्र राहावं. ती पवित्रता आमच्या ठाई उतरून येऊ दे. तुझा प्रीतीचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. सर्व सैतानी स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझा कळवळा, तुझी प्रीती, तुझ्यासारखं जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आम्हाला सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा, सर्व प्रकारच्या वाईट मूर्तीपूजा, सर्व प्रकारच्या प्रिय प्रभू येशू जगातील निर्मितीच्या पाठीमागं न लागता प्रिय प्रभू येशू ज्याने ह्या सर्व गोष्टी निर्माण केलेल्या, सृष्टी निर्माण केलेल्या प्रभू तूच तो परमेश्वर आहे. आणि प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आम्हाला वेगळा अनुभव दे, सामर्थ्याचा अनुभव दे आणि तुझं गौरव दे. अनेक लोक पिडलेले आहेत, अनेक लोक बेरोजगारी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. प्रभू, त्यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू जॉब दे. जे पिडलेले लोक आहेत त्यांच्या जीवनातील सर्व पीडा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू नाहीसे कर. आणि ह्या नवीन दिवसामध्ये आम्ही तुला धन्यवाद देऊन तुझी स्तुती, तुझी आराधना करावी यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आमच्या घरातील सर्व अशांतता तू काढून टाक. प्रत्येकाचं घर शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझं गौरव दे. लहान थोरापासून तर प्रिय प्रभू येशू जे वडीलधारी लोक आहेत तोपर्यंत प्रिय प्रभू येशू सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. सर्वांचे कामधंदे तू आशीर्वादित कर. सर्वांच्या प्रत्येक एज्युकेशन मध्ये तू सहाय्य कर. आमच्या देशाच्या सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. प्रत्येका संगती तू राह, तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हालेलुया. सर्व राष्ट्रांना तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. प्रार्थनेचे विषय अनेक आहेत, परंतु प्रिय प्रभू येशू आम्ही मागण्याच्या आधी तू आम्हाला देणारा जिवंत प्रभू आहेस. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अयोग्य गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. तू पवित्र परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रिय प्रभू येशू, आमच्यासाठी तुझ्या वचनाचे दार तू उघड, स्वार्थेचे दार तू उघड. प्रिय प्रभू येशू, जे अंधारात आहे, जे तुझ्यापासून दूर आहे, जे त्रासामध्ये आहेत, पिडलेले आहेत, निराशेत आहेत, आत्महत्येच्या मार्गावरती आहेत, अशा सर्व लोकांच्या जीवनामध्ये प्रभू तुझं वचन जाऊ दे. त्यांच्या जीवनामध्ये तुझी शांतीचा उगम तू दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ज्या गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या गोष्टी या सर्व लोकांना, तुझ्या लोकांना तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर पित्या. प्रभू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. आज दिवसभरातील होणारे सर्व कामकाज प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित कर. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व वाईट स्वभाव, वाईट काम, वाईट एकमेकांची निंदा, एकमेकांना त्रास देणारा दुरात्मा प्रभू कोणावरती मारेकरी न घालता प्रिय प्रभू येशू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र जगण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आमच्यातील द्वेष, निंदा आणि प्रिय प्रभू येशू वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्या सर्व तू काढून टाक आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. विशेष करून तुझ्या दासीन वरती तुझी कृपा होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. होय पित्या, तू आमची प्रार्थना ऐकलीस आणि हा सकाळच्या समय प्रार्थनेसाठी सर्वांना तू उठव आणि तुझं गौरव दे. प्रभू, या समय जे लोक तुझी प्रार्थना करत आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. आमच्या सर्वांच्या प्रार्थना तू ऐकणारा जिवंत परमेश्वर आहे आणि तू आमच्या संगतीत राहा. प्रिय प्रभू येशू, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व साथीच्या आजारापासून आणि प्रिय प्रभू येशू सर्व दुरात्म्यांच्या गोष्टीपासून तू आमचं संरक्षण कर आणि इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन.
आपल्या कोणाला जर प्रार्थना करायची इच्छा असेल, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर ह्या क्रमांकावरती संपर्क करा. 97 30 30 16 68 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आजचा दिवस सर्वांना आशीर्वादाचा, सुखाचा, समाधानाचा जाओ. आपल्या सर्व कामामध्ये देवबाप आपल्याला यश देव. आमेन.